श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न हा शक्तिशाली संदेश भाग्यवान लोकांसमोरच आला असेल। हा संदेश जर तुमच्या समोर आला असेल तर तुम्ही देखील भाग्यवंत आहात। हा शक्तिशाली संदेश आज पाहूनही दुर्लक्ष करू नका। स्वतः देव तुमच्या समोर येऊन तुम्हाला तुमच्याशी संवाद साधत आहेत। बाळू मामा आज तुमच्याशी संवाद साधत आहेत आणि ह्या संवादानंतर तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल। म्हणून हा संदेश आज अजिबात दुर्लक्ष करू नका। सहमत असाल तर आताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये चमत्कारी अंक ओम बाळू मामा नमः हा चमत्कारी मंत्र लिहायला विसरू नका। तसेच कमेंटमध्ये बाळू मामा माझा पाठी राखा असं टाईप करायला विसरू नका। श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावाने चांगलं लक्षात ठेवा, देव तुमच्याशी आज संवाद साधत आहेत। तुम्हाला देव सारखं म्हणत असतात, बाळा चिंता करू नको, मी नेहमी तुझ्या सोबत आहे। लक्षात ठेव, जेव्हा माझे दर्शन घेत असतो तेव्हा जर तुझ्या डोळ्यातून अश्रू येत असतील तर तू माझा खरा प्रेमळ भक्त आहेस। लक्षात ठेवा, निस्वार्थ मनाने केलेली मामांची भक्ती कधीही वाया जात नाही। मनामधला पूर्ण स्वार्थ काढा आणि शांत मनाने हा संदेश ऐकत चला। देव म्हणतोय आज तुम्हाला जितका वेळ मिळेल तितका वेळ हा संदेश ऐकण्यासाठी द्या। तुमच्यापाशी जितके वेळ शिल्लक आहे तितका वेळ हा संदेश ऐकण्यासाठी द्या। शांत मनाने एकदा हा संदेश ऐकून तर पहा। स्वतः देव अद्भुत शक्तीने चमत्कार करतील। पूर्णपणे तुमचे जीवन बदलून जाईल। नशिबावर विश्वास ठेवू नका, तुमच्या बलावर विश्वास ठेवा। लक्षात ठेवा, देव म्हणतो प्रत्येक लोक नशिबावर विश्वास ठेवत नसतात। जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक अतिशय जास्त भित्री असतात आणि जे स्वतःचे भविष्य स्वतः घडवत असतात ते खरे दणकट असतात। लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये नशिबावर विश्वास ठेवून चालणार नाही। आयुष्यात तुम्हाला स्वतःच्या बळाने पूर्ण तुमचे स्वप्न करायचे आहेत। जर तुम्ही रस्ता चुकलात तर रस्ता चुकल्यानंतर रस्ता दाखवणारा देव तुमच्या समोर आहे। देव तुमच्या पाठीशी उभा आहे। लक्षात ठेवा, बाळू मामा तुमचा हात कधीही सोडणार नाही। सहमत असाल तर आत्ताच हा संदेश लाईक करून कमेंटमध्ये म्हणा, बाळू मामा माझा पाठी राखा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लक्षात ठेवा, तुमचा देव नेहमी तुमच्या पाठीशी उभा असतो। फक्त तुम्हाला विश्वास असला पाहिजे। तुम्हाला जीवनात अडचणी आल्या तर त्या अडचणी सर्व दुःख दूर करीत असतो। तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख सुखामध्ये बदलण्यासाठी देव तुमच्या समोर आला आहे। तुम्ही एखादी प्रार्थना मागून तर पहा, सर्व काही ठीक होईल। एकदा देवापुढे आल्यानंतर म्हणून तर पहा, बाळू मामा माझ्या प्रयत्नांना साथ द्या। देव नक्की तुमच्या प्रयत्नांना साथ देईल। हा संदेश आज पाहूनही दुर्लक्ष करू नका। हा संदेश तुम्हाला खोटा संदेश वाटत असला तर तुम्ही निश्चितपणे हा संदेश सोडून जाऊ शकता। लक्षात ठेवा, बाळू मामांचे विचार प्रत्यक्ष जीवनात जो व्यक्ती बाळू मामांचे बोलणे ऐकतो तो व्यक्ती आयुष्यात कुठेही कधीही कमी पडत नाही, कारण देव नेहमी त्याच्या पाठीशी उभा असतो। श्री संत सद्गुरू बाळू मामा
आयुष्यात रस्ता चुकणे चुकीचे अजिबात नसते. तुम्ही एखादा रस्ता चुकत असाल तर तुम्हाला ते समजले नसेल, मात्र त्या रस्त्यावर चालत असाल तर तुमची त्यामध्ये चूक नाही, मात्र रस्ता चुकीचा आहे हे समजून देखील त्याच रस्त्याने चालत राहणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. लक्षात ठेवा, चुकीचा रस्ता आहे हे लक्षात येऊन सुद्धा पूर्णपणे त्याच रस्त्यावर चालणे हे चुकीचे आहे. देव म्हणतो, रस्ता तुम्हाला निवडायचे आहे, त्या रस्त्यावर चालण्यासाठी बळ मी देईन. रस्ता सापडत नसेल तरीही मी रस्ता तुम्हाला निर्माण करून देईल. भेऊ नका, मी नेहमी तुमच्या सोबत आहे. लक्षात ठेवा, देव तुमच्या नेहमी सोबत आहे. ज्या प्रकारे पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे या जीवनामध्ये जो प्रयत्न करतो त्याला यशाची आणि सुखाची, आनंदाची वाट नक्की देव सापडून देत असतो. विश्वास ठेवा, तुमचे सर्व वाईट दिवस जातील, कारण तुमचा देव तुमच्या पाठीशी उभा आहे. हा संदेश आज पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न करा. हा संदेश तुम्ही जितका वेळ ऐकचाल तितकं तुमचं भाग्य चमकेल. हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका. तुम्हाला जितका वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे किमान तितका वेळ हा संदेश ऐकण्यासाठी द्या. आज मामा स्वतः तुमच्या समोर आले आहेत. लक्षात ठेवा, स्वतःला कधीही कमी समजू नका. तुमच्या समोर आज देव आले आहेत. तुम्हाला आयुष्यात काहीतरी देण्यासाठी देव आले आहेत. देव म्हणत आहेत, आता मी तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी पडद्यामागे भरपूर काही काम करत आहे. तुमच्यासाठी पूर्ण योजना आता मी राखून ठेवत आहे. चिंता सोडा, मनातील सर्व नकारात्मक विचारांना काढून टाका. आता मी स्वतः तुमचे आयुष्य सुधारवण्यासाठी तुमच्या समोर आलो आहे. हा संदेश आज जर तुम्ही शेवट ऐकचाल तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, सर्व संकट संपतील. लक्षात ठेवा, तुम्हाला देवांनी ह्या जमिनीवरती धाडत असताना हिरा बनवूनच धाडलेला आहे. फक्त तुम्हाला चमकायचे असेल तर कष्ट करायचे आहे. देव म्हणतो, प्रत्यक्ष गर्विष्ठ माणूस आयुष्यात काही करत नाही. जो गर्व करतो त्याची एक दिवस माती पूर्णपणे होत असते. म्हणजे जो व्यक्ती गर्व करतो त्याला मी कधीही पूर्णपणे पुढे जाऊ देत नाही. लक्षात ठेवा, तुमचा देव तुमच्या नेहमी सोबत आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही. तुमचे मामा आज तुमच्या समोर आले आहेत. चिंता करणं सोडा. सारखं मनात म्हणू नका. देवांचे नामस्मरण तुम्ही करत आहात, मात्र तुम्हाला यश पूर्णपणे मिळत नसेल. म्हणजेच सारखं मनात त्याच गोष्टी आणू नका की इतकं नामस्मरण करून सुद्धा देव मला माझे फळ का बरं देत नाही. हा विचार तुमच्या मनात येत असेल तर याचे उत्तर आज आपण ह्या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. लक्षात ठेवा, देव म्हणतो प्रत्येक गोष्टीची वेळ असते. वेळ आली तर ती गोष्ट होतच असते. ज्या प्रकारे जन्म योग्य वेळेवर होतो त्याच प्रकारे मृत्यू योग्य वेळेवर होतो. त्यासाठी कसलीही घाई नसते. वेळेमार्फत सर्व काही जग बदलत असते. तुमचे आयुष्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. विश्वास ठेवा, देव तुमच्या नेहमी सोबत आहे. तुम्हाला जर देवांवरती विश्वास असेल तर हा संदेश पुढील 4 जणांना शेअर करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं असे अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया करून कमेंट करा. ओम बाळूमामा नमो नमः हा मंत्र तुमच्या जीवनातील संकट पूर्णपणे नष्ट करून टाकेल. हा मंत्र एकदा कमेंटमध्ये लिहून तर पहा. चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तुमचं आयुष्य हा एक पत्त्याचा खेळ आहे. यामध्ये तुम्हाला चांगली पत्ती लागेल का नाही हे शक्य नाही. चांगली पत्ती लागली नसली तरी डाव जो व्यक्ती चांगला खेळतो तोच व्यक्ती
व्यक्ती विजय होत असतो. लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्हाला वाईट वेळ आली म्हणजे तुम्हाला सुखाची वेळ येणार आहे. फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आता तुम्ही हा संदेश पुढे ऐकत चला. नक्की चिंतामुक्त होचाल. नुसतं आयुष्यात जास्त प्रमाणात विचार करणे सोडून द्या. आयुष्य तुमचे एक 3 पानाचे पुस्तक आहे. यामधील पहिलं आणि शेवटचं पान हे तुमच्या देवांनी लिहिलेलं आहे. पहिलं पान आहे जन्म आणि शेवटचे पान आहे मृत्यू. आणि ते मधलं पान तुम्हाला स्वतःला भरायचे आहे. फक्त तुम्हाला आयुष्यात ते पान भरण्यासाठी देवांवरती विश्वास ठेवून पूर्णपणे चांगले कर्म करायचे आहेत. लक्षात ठेवा, आयुष्यात जो व्यक्ती 4 ते 5 वर्ष कष्ट करतो तोच व्यक्ती पुढील 50 वर्ष आरामात जगतो. तुम्हाला आयुष्य आनंदी करायचे असेल तर देवांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करणे चालू असू द्या. कारण बाळूमामा तुम्हाला एखाद्या वेळी ते देतील ज्याचे तुम्ही कधी स्वप्नही पाहिला नसाल. देव म्हणतो, विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. विश्वासाने एकदा माझा हात पकडून तर बघ, मी तुझा हात कधीही सोडणार नाही. विश्वासाने हा संदेश पुढे ऐकत चल. तुझ्या आयुष्यातील येणारी सर्व दुःख, सर्व अडचण दूर होईल. बाळा, मला माहीत आहे तुला तुझ्या आयुष्यात भरपूर संकटे येत आहेत. तुला आयुष्यात भरपूर सहन करावे लागत आहे. पण मात्र आता काळजी करू नको. मी तुझा देव, तुझा मामा तुझ्या सोबत आहे. तुझ्या समोर मी आलो आहे. तुझी प्रार्थना मी ऐकत आहे. काळजी करणे थांबव आणि माझे हे वाक्य शांत मनाने ऐकून बघ. लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्या सोबत असतो. तुला वाटत असेल की मी कुठे असतो, लक्षात ठेव, मी तुझ्या सोबतच असतो. ते सावलीच्या रूपात किंवा वाऱ्याच्या रूपात मी भटकत असतो, मात्र मी नेहमी माझ्या भक्ताच्या पाठीशी उभा असतो. मी तुझा मामा तुला आयुष्यात कधीही एकटा पडू देणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर, मी तुला एकटा कधीही सोडणार नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा. ज्या प्रकारे चहाची गोडी त्याच्या चवीत नसते, जो करतो आणि देतो त्याच्या भावनेत असते. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये तुम्हाला इतके प्रयत्न करायचे आहेत की तुमचे नशीब देखील झुकावे लागेल. तुमचे नशीब देखील म्हणायला पाहिजे, आपण या व्यक्तीबरोबर चांगले काम करत नव्हतो. लक्षात ठेवा, तुम्हाला इतके कष्ट करायचे आहेत की प्रत्यक्ष यश तुमच्या पायाभोवती घुमटले पाहिजे. तुम्हाला देवाने बळ दिले आहेत, फक्त तुम्हाला त्या बळांचा पूर्णपणे उपयोग करायचा आहे. लक्षात ठेवा, तुम्ही एकटा नाही, तुम्हाला साथ देणारा देव म्हणजे बाळूमामा हा नेहमी तुमच्या सोबत आहे. विश्वास ठेवा माझ्यावर, मी तुमचे सर्व संकट दूर करेल. असं म्हणणारे मामा तुमचा हात कधीही सोडणार नाहीत. आज दुःख आहेत म्हणून रडू नका, उद्या सुख तुम्हाला येणार आहे. विश्वास ठेवा, देव पूर्ण नीट करत असतो. देवाला देखील वेळ द्या. लक्षात ठेवा, तुमची 1 सेकंदात पूर्ण परिस्थिती बदलू शकत नाही, मात्र त्या सेकंदात, त्या मिनिटात केलेला देवी विचार तुमचे पूर्ण आयुष्य बदलून टाकत असतो. देव तुम्हाला तो देवी विचार नक्की देईल. विश्वास ठेवा, देव तुमच्या नेहमी सोबत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व संकट, सर्व दुःख दूर करण्यासाठी पूर्णपणे देव तयार आहे. आता तुम्हाला हा संदेश पूर्ण ऐकायचे आहे. लक्षात ठेवा, देव तुम्हाला कधी एकटे सोडणार नाहीत आणि पडूही देणार नाहीत. ज्या प्रकारे आयुष्यात तुम्ही ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो. काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात,
तर काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात, काही जण तुम्हाला नुसता तुमचा वापर करून घेतात, तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. लक्षात ठेवा, तुमच्या मनातील वेदना जो व्यक्ती समजू शकतो, तुमच्या वेदना किंवा तुमच्या मनातील पूर्ण विचार जो व्यक्ती समजू शकतो, तोच व्यक्ती तुमचा आहे. बाकी सर्व उग आहेत. लक्षात ठेवा, तुमचे मामा तुम्हाला कधीही एकटे पडू देणार नाहीत. सहमत असाल तर कमेंटद्वारे म्हणा, देव माझ्या सर्व चिंता दूर कर. लक्षात ठेवा, चांगल्या लोकांचा तुमच्या जीवनातला प्रवेश म्हणजे नशिबाचा एक भाग असतो, पण चांगल्या लोकांना तुमच्या जीवनात टिकवून ठेवणे हे तुमचे कौशल्य असते. चांगले लोक एकदा जीवनात आले तर पुन्हा ते जाऊ नये असे तुम्ही आयुष्य जगावे लागते. लक्षात ठेवा, एखाद्या चांगल्या व्यक्तीला तुम्ही दुखवाल तर तुम्ही देवाला दुखवाल, कारण तो देवांच्या रूपात असतो. तो तुम्हाला प्रत्येक अडचणीत मदत करत असतो. म्हणून तुमच्या चांगल्या प्रामाणिक व्यक्तीला कधीही विसरू नका. तुम्हाला देव कधीही एकटा पडू देणार नाही. कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला देव येऊन आशीर्वाद देणार आहे. विश्वास ठेवा, तुम्हाला आयुष्यात काहीही कमी देव पडू देणार नाही. तुम्हाला आता सध्या भरपूर चिंता होत असेल की आयुष्यात माझे काय होईल, मात्र आता ती चिंता दूर करण्यासाठी हा संदेश आहे का? लक्षात ठेवा, देव नेहमी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला देव एकटा पडू देणार नाही. एक लक्षात ठेवा, जे बदलता येईल ते तुम्ही आता सध्या बदला. जे बदलता येत नाही ते तुम्ही स्वीकारा, आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा, परंतु स्वतःला आनंदी ठेवा. देवाने तुम्हाला पूर्णपणे दिवसाचे 24 घंटे दिले आहे. त्या 24 घंट्याचा पूर्णपणे उपयोग करा, कारण जाणारी वेळ पुन्हा येत नाही आणि येणारी वेळ कशी आहे तुम्हाला ठाऊक नसते. लक्षात ठेवा, सध्याची वेळ कशी असो, तुम्हाला जीवनाचा पूर्णपणे आनंद घ्यायचा आहे. हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका. देव म्हणतो, जो सर्वात आधी श्रम मागतो तो धाडसी आहे. लक्षात ठेवा, जो सर्वात आधी माफ करतो तो पराक्रमी आहे, आणि जो सर्वात आधी विसरून जातो तो आयुष्यात पूर्णपणे सुखी आहे. तुम्हाला आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर तुम्हाला लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे नाही. लोक तुम्हाला काही म्हणून जातील, तुम्हाला तुमचा ध्येयाचा रस्ता सोडायचा नाही. लक्षात ठेवा, आयुष्यात कधी खचायचं नाही. जो खचला तो गेला. तुम्हाला तुमचा संघर्ष रडवेल, मात्र तुमचे आयुष्य नक्की घडवेल. विश्वास ठेवा, सर्व दुःख दूर होतील. तुमचा देव तुमच्या नेहमी पाठीशी उभा आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आयुष्यात एकटा आहात, तर हा संदेश शांत मनाने ऐकून तर पहा. सर्व दुःख चिंता दूर होईल. देव म्हणतो, माझ्या बाळा, चिंता करणे थांबव. आता हा संदेश ऐकण्यासाठी वेळ दे, कारण मी तुझ्या समोर आलो आहे. याचे कारण तुझ्या आयुष्यात भरपूर मोठे बदल मी करणार आहे. विश्वास ठेव माझ्यावर. तू एकटा नाहीस. मी तुझ्या नेहमी सोबत आहे. तुला चिंता करायची गरज नाही. मी नेहमी तुझा हात घट्ट पकडलेला आहे. तुला आता आयुष्यात असे काही चमत्कार दिसणार आहेत. ते चमत्कार पाहून तू पूर्णपणे आनंदी होणार आहेस. हा संदेश एकच, तुझा वेळ इतर वाईट ठिकाणी घालवू नको. हा संदेश ऐकण्यासाठी तुझा एकदा वेळ देऊन तर बघ. चिंतामुक्त होशील. विश्वास आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही शक्य करत असतात. तो विश्वास तुम्हाला देवांवर ठेवायचा आहे, आणि आशीर्वाद तुम्हाला देव देईल. तुम्हाला कधी कोणत्या गोष्टीत कमी पडणार नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक यशस्वी होणाऱ्या माणसाच्या मागे कोणाचा ना कोणाचा आशीर्वाद असतो. त्याच प्रकारे तुमच्या पाठीशी तुमच्या देवांचा आशीर्वाद आहे. विश्वास ठेवा, सर्व वाईट दिवस टळतील. तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख दुःख किती आहे हे पाहणाऱ्याची नजर नाही, तर जगणाऱ्याचे मन सांगते. सुख हा निव्वळ
आभास आहे, तर ते शोधण्यासाठी हा सारा प्रवास आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला सुख मिळवायचे असेल तर तुम्हाला स्वतःला संघर्ष करावे लागेल. भविष्यकाळ घडवायचा असेल तर वर्तमान काळामध्ये रडावं लागेल. तेव्हा परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा निश्चितपणे पूर्ण करेल. आज हा तुमचा मामांचा संदेश. अजिबात दुर्लक्ष करू नका. स्वतः देव तुमच्या समोर आले आहेत. तुमचं आयुष्य फार सुंदर आहे. तुम्हाला देवाने सर्व काही दिले आहे. फक्त ते सापडले पाहिजे, मग आयुष्य आणखी सुंदर होईल. तुम्हाला देवाने जे दिले आहे ते तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्हाला कष्ट करायचे आहेत. लक्षात ठेवा, देव नेहमी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला तुमचे मामा कधीही एकटे पडू देणार नाही. विश्वास ठेवा देवांवर, तुम्ही कधी एकटे पडणार नाही. देव म्हणतो, प्रिय बाळा, प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. म्हणूनच म्हणतो की प्रयत्नार्थी परमेश्वर असतो, प्रयत्नांती परमेश्वर असतो. लक्षात ठेवा, प्रयत्न करत चला. परमेश्वर तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्हाला वाटत असेल की परमेश्वर तुमच्या पूर्ण प्रयत्नांना फळ देत नसेल, मात्र लक्षात ठेवा, जेव्हा परमेश्वर तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना फळ देईल तेव्हा तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त देईल. विश्वास ठेवा देवावर, तुम्ही एकटा नाहीत. देव म्हणतो, माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल भेदभाव अजिबात करू नका, कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणी सांगू शकत नाही. मात्र मला पूर्णपणे ठाऊक आहे की त्या व्यक्तीचे काळ आणि पूर्णपणे काळ केव्हा बदलेल, मला पूर्णपणे ठाऊक आहे. विश्वास ठेवा माझ्यावर, मी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटमध्ये होय मामा, मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ देत आहे असं टाईप करा. लक्षात ठेवा, तुमचे मामा तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाहीत, तुम्हाला कधीही एकटे पडू देणार नाहीत. फक्त तो विश्वास तुम्हाला तुमच्या देवांवरती असला पाहिजे. विश्वास असेल तर होय टाईप करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचे देव कधी एकटे सोडणार नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा. देव म्हणतो, थंडी शरणांची पण गारवा कायमचा, ओळख शरणांची पण आपुलकी कायमची, भेट शरणांची पण नाती आयुष्यभराची, सहवास शरणांचा पण ओढ कायमची, हीच खरी नाती मनांची. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या जीवनात पूर्णपणे नाती टिकवायची आहे, कारण तुमच्या वाईट वेळेत तीच तुमच्या उपयोगी येतील. परिपूर्ण व्यक्तीच्या शोधात खरा माणूस गमावू नका. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तींनी तुम्हाला तुमच्या वाईट वेळेत साथ दिली आहे त्या व्यक्तीला कधीही गमावू नका, कारण परिपूर्णता ही काल्पनिक गोष्ट आहे, पण सत्य हे नेहमीच वास्तव असते. लक्षात ठेवा, सत्य जर व्यक्ती असेल तर त्याला देव कधीही एकटा सोडत नसतो. तुम्ही फक्त चांगले कर्म करत चला, त्या कर्माला चांगले फळ देणे देवांची जबाबदारी आहे. तुम्हाला देव आज म्हणत आहेत, हा संदेश तू आज दुर्लक्ष करू नको. एक लक्षात ठेवा, एकदा जरी तुमच्या जीवनातून तुमची सोनेरी एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात, पण कधीकधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. हेच खरे योग्य आहे. तुम्हाला वाईट वेळ जाण्याची वाट पाहायची आहे, म्हणजे तुम्हाला एका जागी बसायचे नाही, तुम्हाला पूर्णपणे कष्ट करायचे आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला देव कधीही एकटा पडू देणार नाही. तुमचा देव नेहमी सोबत आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कितीही मोठे संकट, कितीही मोठे दुःख आले तरी तुम्हाला भ्यायचे नाही. तुमचा देव तुम्हाला म्हणतो, अरे बाळा भिवू नको, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. लक्षात ठेवा, ज्या हक्काने तुम्ही तुमचा राग व्यक्त करतात तेवढ्याच हक्काने तुम्ही प्रेम व्यक्त करा, कारण नाते तोडणे अगदी सोपे आहे पण
पण ते पुन्हा जोडणे खूप आणि प्रचंड अवघड आहे. प्रत्येक व्यक्तीवर राग काढू नका. तुमचा मनाचा राग तुम्हाला नष्ट करू शकतो. लक्षात ठेवा, भावना कळायला मन लागते, वेदना करायला पूर्णपणे जाणीव लागते आणि देव कळायला श्रद्धा लागते. तुमची श्रद्धा देवांवर असू द्या. तुमचा देव तुम्हाला कधीही एकटा सोपडू देणार नाही. माणूस कळायला माणुसकी लागते, तर चांगले जग जगायला सुंदर विचार लागतात. आणि हे सुंदर विचार आपण या संदेशाद्वारे पाहत आहोत. आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही, तर सुखी समाधानी निरामय आयुष्य लागते. समाधान माणूस कधीही जीवनात एकटा पडत नसतो. तुम्हाला देव आज म्हणत आहेत, बाळा, हा संदेश दुर्लक्ष करू नको. तुझ्या आयुष्यातील कितीही मोठे संकट, कितीही मोठे दुःख दूर करण्यासाठी मी आलो आहे. आता काळजी करणे थांबव, कारण मी तुझ्या जीवनातील प्रत्येक वाईट काळ सुखामध्ये बदलणार आहे. तुला माझ्यावरती विश्वास असेल तर कमेंटद्वारे होय असं टाईप कर. अरे बाळा, बेहू नको, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. तुला वाटते की आयुष्याची शाळा फार अवघड आहे, मात्र ते योग्य आहे. पण लक्षात ठेव, आयुष्याच्या शाळेमध्ये तुला अनुभव घ्यावा लागेल. प्रत्यक्ष लक्षात ठेव, देवापेक्षा कर्माची भीती बाळग. एक वेळ देव तुला माफ करेल, मात्र तुझे कर्म तुला माफ करणार नाही. तुझे आयुष्य कर्माने भरले आहे. जसे कर्म करशील तसे तुझं आयुष्य होत जाईल. लक्षात ठेव, कोणालाही दुखवू नको, कोणाचेही वाईट चिंतू नको. तुझ्या आयुष्यात तुला कोणीही त्रास देणार नाही. देव म्हणतो, जन्मताच माणूस हा नात्याच्या रेशमी धाग्याने विणला जातो. आणि जसं नातं वाढतं तसे गैरसमज देखील वाढत असतात. लक्षात ठेव, जेव्हा तुमची नखं वाढतात, तेव्हा तुम्ही नखं कापतो, बोटांना कापत नसतात. बोट कदापिही कापत नाहीत. त्याचप्रमाणे जेव्हा समाजातून नाते तुटायची वेळ येते, तेव्हा फक्त अहंकार तोडा, नातं मुळीच नाही. अहंकारी माणूस काही करू शकत नाही. तुमचा मीपणा बाजूला ठेवा आणि आयुष्यात देवांकडे मगच प्रार्थना मागा. लक्षात ठेवा, देव तुम्हाला प्रयत्न केल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय फळ देणार नाही. तुम्ही देवाला किती जरी मोठे साखळे घालाल तरी देव तुमचे ऐकणार नाही. देव म्हणतो, अरे बाळा, मी तुला जीवन दिले आहे ना, उगे दिले नाही. तुला तिथे कष्ट करायचे आहे, मग मी तुझ्या त्या कष्टाला फळ द्यायला मागे पुढे पाहणार नाही. सहमत असाल तर कमेंटद्वारे होय असं टाईप करा. लक्षात ठेवा, आयुष्याची वाट फार अवघड आहे, म्हणून बसू नका. तुम्हाला एकदा खड्डा आला आयुष्याच्या रस्त्यात तर तुम्ही थांबू नका, कारण जो थांबला तो पूर्णपणे गेला. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, पावसातून जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो. मैत्रीमधल्या सावलीचा अर्थ कधीतरी उन्हातून गेल्यावर कळतो. लक्षात ठेवा, तुम्ही गैरसमज मनातून काढून टाका. तुम्ही तुमचा अहंकार काढून टाका. तुम्हाला देव कधी काही कमी पडू देणार नाही. जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का? ती माहिती नसेल तर आज आपण पाहणार आहोत. जगातील सुंदर जोडी अश्रू आणि हास्य आहे, कारण ते तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही, पण ते जेव्हा दिसते ते आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो. लक्षात ठेवा, अश्रू आज तुमच्या डोळ्यातून निघाले असेल तर हास्य तुमच्या चेहऱ्यावाटू पुढे उमगलणार आहे. लक्षात ठेवा, देव नेहमी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला चिंता करायची गरज नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आता देव आनंदी करणार आहे. तुम्हाला वाटत असेल की देव तुमच्या सोबत नाही, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचं ठरत आहात, कारण देव प्रत्येक भक्ताच्या पाठीशी असतो. जो भक्त
पूर्णपणे गर्विष्ठ नसतो, त्याला देव कधीही कुठेही कमी पडू देत नाही. लक्षात ठेवा, चुकीचे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण ह्या लोकांना नेहमीच योग्य धडा शिकवायला जातो, तो म्हणजे देव. चुकीची व्यक्ती आली तर त्यांच्याकडून तुम्हाला आयुष्यातील काही महत्त्वपूर्ण अनुभव येत जातो. लक्षात ठेवा, तुम्हाला कधीही आणि कधीही काही कमी पडणार नाही. तुम्हाला आता चिंता करणे सोडून द्यायची आहे. तुमचा देव तुमच्या सोबत आला आहे, तुमच्या समोर आला आहे. लक्षात ठेवा, अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच असतं की अपेक्षा माणसाला दुःखीमध्ये ठेवतात आणि समाधान माणसाला सुखात ठेवतात. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, आता चिंता करणं सोडा आणि हा संदेश ऐकण्यासाठी वेळ द्या आणि लक्ष ठेवा. लक्षात ठेवा, तुम्हाला आयुष्यात भरपूर दुःख येणार आहे, मात्र तुम्हाला काळजी करायची नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख तुम्हाला पूर्णपणे दूर करायचे असतील तर तुम्हाला देवांचे नामस्मरण करायचे आहे. आयुष्यात अशा व्यक्तींना सारखे महत्त्व द्या जे तुमच्या पाठीमागे पण तुमच्याशी प्रामाणिकपणे असतात. लक्षात ठेवा, तुमच्या पाठीशी असणारे प्रामाणिक लोक ते तुमच्या आयुष्यातील खरे लोक असतात. म्हणून प्रत्यक्ष प्रामाणिक व्यक्तीलाच आपलं म्हणा. हा संदेश इतका वेळ देऊन ऐकला असाल तर कमेंटद्वारे होय असं टाईप करा. हा संदेश पुढे ऐकत चला, नक्की मोठा अनुभव येईल. देव म्हणतो, माझ्या बाळा, चिंता करणं सोड. मी तुझ्या समोर आलो आहे. तुझ्यासमोर आता मी आलो आहे. आता तुला पूर्ण चिंता सोडून द्यायची आहे. लक्षात ठेवा, आनंदापेक्षा मोठा असा एक आनंद आहे, तो आनंद म्हणजे समाधान. जो व्यक्ती समाधान असतो त्याला काही कमी पडत नाही. लक्षात ठेवा, तुमच्या पदरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो हे भावना असावी मनामध्ये. देवाने तुम्हाला काहीतरी दिले पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नका, तर देवाने तुम्हाला खूप काही दिले म्हणून मंदिरात जावा. नक्की देव तुमच्या अपेक्षापेक्षा तुम्हाला जास्त देईल. लक्षात ठेवा, देव म्हणतो, बाळा, चिंता करणं सोड. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तुला वाटते की मी तुझ्या सोबत नाही, तरी मी तुझ्या सोबत आहे. मी तुझा मामा कायम सोबत आहे. मला पूर्णपणे ठाऊक असते की प्रत्येक वेळी, प्रत्येक दुःखाच्या क्षणी तू माझी आठवण काढत असतो. मात्र मला ते ठाऊक असते. आता काळजी करणे थांबव. लक्षात ठेव, मदत ही खूप महाग गोष्ट आहे. याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका, कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात. तुमच्या संकट काळात मिळेल त्या सुचेल त्या मार्गाने समस्या सोडवावी तुम्हाला लागेल. नंतर मग वेळेबरोबर कायमचा तोडगा काढता येतो. लक्षात ठेवा, तुम्हाला संकट आली असतील तर तुम्ही शांत मनाने काही क्षणासाठी चांगला विचार करा, कारण तुमचं क्षणामध्ये जीवन बदलू शकत नाही, मात्र त्या क्षणात घेतलेला विचार तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. लक्षात ठेवा, संकट आली म्हणून बेहू नका, त्यांना तुम्ही जितका काळ भेचाल तितकी तुम्हाला संकट भेडतील. देव म्हणतो, माणूस हिमनगा सारखा असतो. चेहऱ्यावर फक्त 5% आनंद दिसतो आणि 95% स्वतःला माहीत असतो तो कसा आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीला ठाऊक असायला पाहिजे की आपण कशासाठी बनलो आहे. देवाने प्रत्येकाला वेगळी बुद्धी दिली आहे, वेगळे शरीर अर्पण केले आहे. प्रत्येकाला देवाने वेगळे बनवले आहे. तरी आपल्याला समजले पाहिजे की आपण कोणत्या कामासाठी बनलो आहे. देव म्हणतो, बाळा, हा संदेश आज दुर्लक्ष करू नको. लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. या जगात अशी एकही समस्या नाही ज्यावर
चूक तर नाही. ती सोडवायला कधी पैसा हवा असतो, तर कधी तुम्हाला तुमचा जवळचा माणूस आणि वेळ, ह्या तिन्ही गोष्टी पलीकडची समस्या अस्तित्वातच नसते. लक्षात ठेवा, तुम्हाला जीवनात प्रत्येक समस्यावेळी, वाईट वेळेवेळी तुम्हाला प्रत्येक समस्या खरोखर दूर करायची असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायचे आहे. देव म्हणतो, भूमितीमधील प्रमेयाप्रमाणे तुम्ही आयुष्यातील उत्तर शोधत बसता आणि आयुष्य अवघड करून दुःखी होता. लक्षात ठेवा, विचार करू नका तुमच्या आयुष्यात तुम्ही चांगल्या पद्धतीने आयुष्य जगा, कारण येणारी वेळ तुमची असणार आहे, कारण तुमचा वर्तमान काळ संघर्षाचा आहे. देव म्हणतो, तुमचं कधीच काही चुकत नाही आणि ही भावनांचं माणसाला नवीन अनुभव घ्यायला बळ देते. लक्षात ठेवा, तुम्ही कुठे वाईट काम करत नाही हे तुम्हाला माहीत असूनही तुम्ही जर सारखे विचार किंवा टेन्शन घेत असाल तर समजा तुम्ही आयुष्यात नक्की मोठी चूक करत आहात. प्रत्येक वेळी विचार करणे सोडून द्या आणि हा संदेश ऐकत चला. देव म्हणतो, वेळ फक्त वय वाढवतं, पण आठवणी मात्र कधी वेळेच्या बांधलेल्या नसतात. त्या चिरतरून असतात, मनात तशाच ताज्या असतात. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या जीवनातील पूर्णपणे दुःख दूर करायची असतील तर तुम्हाला स्वतःला आयुष्यात पूर्णपणे स्वतःवरती विश्वास ठेवायला हवा. ज्या प्रकारे सूर्याची कवळी किरणे पडत तुमच्या डोळ्यावर आणि हळूच उघडून देत तुमचे डोळे आणि मग फ्रेश होऊन चहाचा ग्लास हातात घेऊन आठवण येऊ आमची. लक्षात ठेवा, देव म्हणतो, प्रत्येक दिवशी प्रत्येक सकाळी माझी आठवण काढत चल. तुला आयुष्यात प्रत्येक सकाळ काही ना काही शिकवण्यासाठी आणि तू शिकण्यासाठी प्रत्येक दिवसांना सामोरे जात असतो. येणारी सकाळ तुला चांगली करायची असेल तर तुला हा संदेश ऐकायचे आहे आणि देवांवरती पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे. लक्षात ठेव, आयुष्यात कमावलेला अनुभव हाच तुझा खरा गुरु आहे, कारण त्या पाठी प्रचितीचं तेजोवले झगमगत असतं. तुला काही कारणासाठी त्या पूर्ण गोष्टी सोडून द्यायच्या आहेत ज्या तुला सतवत आहेत. लक्षात ठेव, भूतकाळात घडलेल्या घटनांचा विचार करणे सोडून दे. बाळू मामा तुला म्हणत आहेत, या क्षणापासून तू वाईट विचार दूर कर. तुला तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक वेळ आनंदी करायची असेल तर तुला प्रत्यक्ष भूतकाळ वर्तमान काळ पूर्णपणे आनंदी घालायचा आहे. तर मग तुला पूर्णपणे भूतकाळाच्या गोष्टी विसराव्या लागतील. लक्षात ठेव, देव म्हणतो, कोणत्या व्यक्तीने तुला वाईट म्हटले तर त्याचा जास्त विचार करू नको. लक्षात ठेव, आत्मविश्वास कमवण्यासाठी स्वतःची तुला ओळख लागत असते, पैसा आणि चांगले कपडे नाही लागत. स्वतःवरती विश्वास ठेव आणि प्रत्येक क्षेत्रात काम करत चल. देव नेहमी तुझ्या सोबत आहे. तुला यापुढे देव कुठेही आणि कधीही कमी पडू देणार नाही. फक्त तो ठाम विश्वास एकदा तू तुझ्या देवांवरती ठेवून तर बघ, सर्व दुःख सर्व अडचणी दूर होतील. देव म्हणतात, एखादा माणूस वेगळं काही करत असेल तो कामातून गेला असेल लोकांना वाटत असतं, पण तो आपल्या हवा तसा वागत नाही असा त्याचा अर्थ असतो. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती आयुष्यात वाईट वागत नसते, तो स्वतःचे काम करत असते. तुम्हाला वाटते की ती व्यक्ती वाईट मार्गावर आहे, अजिबात नसते, कारण त्या कोणत्या व्यक्तीचे त्यांना ध्येय पूर्ण करायचे असतात. म्हणून प्रत्येकाचे चांगले होण्याची अपेक्षा मनामध्ये असू द्या. लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्याचे चांगले कराल तर तुमचे प्रत्यक्ष देव चांगले करेल. देव म्हणतो, मनाला विचार न करता एखादी गोष्ट भावली की तिचा स्वीकार लगेच आणि तात्काळ करावा, क्षणाचाही विलंब करू नये. जर एखादी गोष्ट तुला पूर्णपणे दुखवत असेल तर त्या गोष्टीला मनातून पूर्णपणे काढून टाक. लक्षात ठेव, आपली जवळची माणसं आपल्याशी तरी वाईटपणे वागतात, पण याचं मुळीच वाईट वाटून घेऊ नको, कारण परक्यांकडून कसली
चांगली अपेक्षा करू नये. एखादा हे उमगलं की अपेक्षा भंग होत नाहीत. देव म्हणतो, बाळा चिंता करणं सोड, हा संदेश पुढे ऐकत चल. इतका वेळ संदेश ऐकला असतील तर कमेंटमध्ये म्हण, बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे. हा संदेश पुढे ऐकत चल. देव म्हणतो, अरे बाळा चिंता करू नको, तुझ्या सोबत आहे. लक्षात ठेव, तुला कोणतीही विचार करायचे नाही, कारण विचार करतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही देखील करू शकत नाही. आता हा संदेश तुला पुढे ऐकत जायचे आहे. लक्षात ठेव, नेहमी आयुष्यात स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस हिऱ्यापेक्षा चमकदार असतो. स्वतःशी प्रामाणिक राहा. ह्या जगाला वेड्यात काढू नको. स्वतःला वेड्यात काढशील तर आयुष्यात केव्हाही मोठं होणार नाहीस. श्री संत सद्गुरू बाळू मामा म्हणतात, काळजी करणं थांबव आणि माझे नामस्मरण करत चल. हा संदेश अजून काही मिनिट पुढे ऐकत चल, नक्की मोठा अनुभव येईल. देव म्हणतो, हा संदेश दुर्लक्ष न करता पूर्ण आहे. अजून काही वेळासाठी हा संदेश ऐकून तर बघ, तुझे सर्व दुःख दूर होतील. जीवनामध्ये सर्व विचार, सर्व टेन्शन दूर करायचे असतील तर हा व्हिडिओ इथून लक्षपूर्वक ऐक. सर्वप्रथम शांत राहणं तुझी ताकद असते पण आहे आणि कमजोरी पण आहे. फक्त तुला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे. लक्षात ठेव, कोठेही बोलू नको आणि पाहिजे तिथं शांत बस. शांत राहिल्याने खूप काही होऊ शकते. कुणाला तुझे उत्तर लगेच देऊ नको. वेळ आल्यावर त्याचे उत्तर देव स्वतः देईल. जर कोणी तुझा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेव. या 3 गोष्टी कधीही विसरू नको. शांत मनाने त्या गोष्टी ऐकून तर बघ, संकटमुक्त होशील. देव म्हणतो, ह्या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेव. जर तुझा कोणी वापर करून घेत असेल तर सर्वप्रथम सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद तुम्हाला केलं पाहिजे. तुम्ही लोकांना खुश करू नका. तुम्ही स्वतः खुश राहा, आनंदी राहा, कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा पूर्णपणे वापर करून घेत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःची इज्जत करा, मग दुसऱ्यांची. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणं बंद करा. नाही म्हणता आलं पाहिजे. आपलं म्हणून प्रत्येकाला हो म्हणून स्वतः पूर्णपणे आयुष्य दुःखी करू नका. देव म्हणतो, तुला आयुष्य पूर्णपणे चांगले जगायचे असेल तर कुठेही न भेदा वाग. तुला काही कमी पडणार नाही. लक्षात ठेवा, लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही. म्हणून श्रीमंत होण्यासाठी सुशिक्षित बना. तुम्हाला ज्ञानाची पूर्णपणे गरज आहे. म्हणून आयुष्यात प्रत्येक क्षणी अनुभव घेत चला. लक्षात ठेवा, पूर्ण 9 महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला. कोणाला इतकाही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखवेल. प्रत्येक व्यक्ती तुमची मन दुखवत असेल तर तिला इतका तुम्ही वेळ देऊ नका. देव म्हणतात, आकाशात उडणारे पक्षीसुद्धा कधी घमंड करत नाही, कारण त्यांना माहीत आहे की आकाशात कायम थांबता येत नाही. शेवटी जमिनीवर यावे लागते. पुन्हा गर्व करू नका. तुम्हाला जर वाटत असेल तुमची वेळ सदैव चांगली आहे म्हणून गर्व करू नका, कारण तुम्हाला पूर्णपणे ठाऊक आहे ह्या जीवनात मी म्हणणाऱ्या व्यक्तीला देवाने पूर्णपणे गर्व त्यांचा उतरवलेला आहे. म्हणून आकाशी झेप घ्या, मात्र गर्व करू नका. वेळेवर खाली या. देव म्हणतो, प्रत्येकाची कदर करा, त्यांचीच जे मनापासून तुमची काळजी घेतात. नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात. लक्षात ठेवा, प्रत्येकाला आपलं मानू नका. तुम्ही स्वतः तुमचे आहात. तुमचा देव तुमचा आहे. तुम्हाला देवाचे नामस्मरण कधी सोडायचे नाही. प्रत्येक व्यक्तीचे मनावर घेऊ नका. बोलणे मनावर घेऊ नका,
कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तुम्ही त्याचे मनावर घेचाल तर आयुष्य पूर्णपणे आनंदाने जगू शकणार नाही. कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण अजिबात देऊ नका, कारण ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरज नाही, आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वास नाही त्यांना कधी तुमचं काही देखील पटणार नाही. लक्षात ठेवा, आयुष्यात कधी कुणाला खुश करायला जाऊ नका. जी व्यक्ती जशी आहे तशीच योग्य आहे. तुम्हाला विचार करायची गरज नाही. देव नेहमी तुमच्या सोबत आहे. खुश करायचे असेल तर तुमच्या देवांना करा, बाळू मामांना करा, कारण तुमचा हात कधीही ते सोडणार नाही. लक्षात ठेवा, कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका, कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्याच झाडाला दगडही मारतात. उंच व्हा, मात्र प्रत्येकाला चांगले फळ देऊ नका. प्रत्येकाला आनंद देत बसू नका. प्रत्यक्ष आयुष्य तुमचं आनंदी करा. देव म्हणतो, काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावधतेने राहा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही झाले तरी विचार करायची आता गरज नाही. तुमचा देव तुमच्या समोर आला आहे, तुम्हाला म्हणत आहे, बाळा दुर्लक्ष करू नको, हा संदेश ऐकत चल. इतका वेळ जर संदेश ऐकला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये म्हणा, ओम बाळू मामा नमो नमः, बाळू मामा माझा पाठी राखा असं टाईप करा. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची अजिबात घाई करू नका, कारण थोडा वेळ द्या, विचार करा, नाहीतर पश्चाताप होईल. कारण कोणत्या ना कोणत्या गोष्टीशिवाय व्यक्ती तुम्हाला कधीही सोडत नाही. लक्षात ठेवा, एका हाताने टाळी वाजत नसते. तुम्ही देखील चुकला असाल, तुम्ही देखील वाईट काम केलं असाल. देव म्हणतो, प्रत्यक्ष दुसऱ्यांच्या चुका काढण्यात आयुष्याची वेळ घालवू नका. तुम्ही स्वतःच्या चुका काढा, तुम्हाला समजून जाईल की आयुष्यात तुम्ही कुठे चुकत आहात. देव म्हणतो, कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका, कारण दिवस प्रत्येकाचे बदलत असतात. तुमचे पूर्णपणे चांगले दिवस असे तुम्हाला राहावे वाटत असेल तर तुम्ही एकच काम करा, तुमचे धन कुणालाही दाखवू नका, आणि तुम्ही जितके कमवता तितकं तर अजिबात कुणाला सांगू नका, आणि तुम्ही जे काम करता त्याचा गर्व अजिबात करू नका. तुम्हाला देव कधीही काही कमी पडू देणार नाही. आणि प्रथम गोष्ट, वाईट वेळेत असणाऱ्या व्यक्तीला मदत करा. नक्की देव तुम्हाला आहे त्यापेक्षा जास्त देईलच. नेहमी तुमचं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नसतो, परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं, आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला. लक्षात ठेवा, प्रत्येक जखम तुमची देवांना सांगा. तुमच्या प्रत्येक जखमेला नीट करण्याचं काम देवांचं आहे. तुम्ही काळजी करू नका, मामा सर्व व्यवस्थित करतील. हा संदेश पुढे ऐकत चला. देव म्हणतो, आयुष्य हे गरजेनुसार अजिबात चालत असतं. लक्षात ठेव, गरजेनुसार आयुष्य चालत असतं. थंडीमध्ये सूर्याची तुम्ही वाट पाहत असता, मात्र उन्हाळ्यात त्या सूर्यालाच आपण तिरस्कार करत असतो. आयुष्य प्रत्येक वेळी गरजेने चालत असतं. प्रत्यक्ष तुझी गरज पडेल तर कोणताही व्यक्ती तुझ्या पाया पडेल. गरज संपेल तेव्हा न बोलता येणारा व्यक्ती देखील तुला काही ना काही बोलून जाईल. लक्षात ठेव, आयुष्यात काही कमवायचे असेल तर तू माणुसकी आणि देवांचं मन कमव. लक्षात ठेव, जो व्यक्ती देवांना विसरत नाही त्याला देव कधीही विसरत नाही. हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा, बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ देत आहे. देव म्हणतात, जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तू कोण आहे, आणि खिशामध्ये पैसा नसतील तेव्हा लोक
विसरतात की तू कोण आहे. त्याच प्रकारे आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं. तुमच्याकडं आज धन आहे म्हणजे तुम्ही गर्व करू नका, त्याला नीट खावा, कारण तुमचं जेव्हा ते जाईल तेव्हा तुम्हाला पश्चाताप होईल. गर्व करू नका, आयुष्यात प्रत्येक क्षण तुमचाच आहे. हा संदेश पुढे ऐकत चला. लक्षात ठेवा, तुमच्या यशाचा रुबाब आई वडिलांसमोर कधीही करू नका, कारण त्यांची आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलं आहे. तुम्हाला हा संदेश पुढे ऐकत राहायचे आहे. लक्षात ठेवा, आयुष्यात कितीही मोठे कठीण वाईट प्रसंग आले तरी तुम्ही अजिबात खचून जाऊ नका, कारण तो सर्व पाहत आहे. तुम्ही योग्य आहात का अयोग्य आहात त्याला सर्व ठाऊक आहे. काळजी करणे थांबवा आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुमचा वेळ द्या. लक्षात ठेवा, आयुष्यात नेहमी सर्व दुःख तुम्ही विसरून चला, कारण तुम्हाला तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल करायचा असेल तर वर्तमान काळ हा तुमचा संघर्षाचा असला पाहिजे, नक्की विचारांचा. वाईट विचार मनातून काढा, आयुष्य नक्की चांगलं होत जाईल. लक्षात ठेवा, जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जात असतात. लक्षात ठेवा, प्रामाणिक माणूस आणि निस्वार्थ मनाने केलेली भक्ती कधीही वाया जात नाही. प्रत्यक्ष देव सर्व काही पाहत असते. देव म्हणतो, लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे, नाहीतरी तेच लोक तुमच्या डोक्यावर बसत असतात. प्रत्यक्ष लोकांना जास्त वेळ देत बसू नका, नाहीतर सर्वजण तुमची किंमत करणार नाहीत. लक्षात ठेवा, पोटात गेलेले विष एकाच माणसाला मारतं, पण कानात गेलेले विष सगळीच नाती संपवून टाकतं. म्हणून प्रत्येकाच्या बोलण्यावरून विश्वास ठेवू नका. तुम्ही जर एखादी गोष्ट पाहिली असेल, डोळ्यासमोर पाहिली असेल, तर ती गोष्ट खरी घडली आहे. हा संदेश पुढे ऐकत चला. देव म्हणतो, कुणाची गरिबी पाहून कधीही नाती तोडू नका, कारण गरिबाच्या घरी जितका मान मिळतो तुम्हाला तितका मान श्रीमंताच्या घरी सुद्धा मिळणार नाही. हा संदेश इतका ऐकला असाल तर बाळूमामा यांचे हे विचार जीवनात जरूर लक्षात ठेवा. फक्त ऐकून हे विचार लक्षात राहत नसतात, तर हे विचार तुम्हाला प्रत्यक्ष मनात ठेवावे लागेल. तुम्हाला देव कधीही आयुष्यात एकटा सोडणार नाही. देव म्हणतो, हा संदेश इतका ऐकला असशील तर कमेंटमध्ये म्हण, बाळूमामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे. लक्षात ठेव, मी तुझा कधीही हात सोडणार नाही, कारण मी तुझा मामा आहे, बाळू मामा आहे. लक्षात ठेवा, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नका घाबरू तुम्ही असे बाळ त्यांचा. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम बाळूमामा नमो नमः, बाळूमामा माझा पाठीराखा लिहायला विसरू नका. भेटूया असंच.